नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली व अर्जुन दोघेही रूम मध्ये असतात. सायली अर्जुनच्या कपड्यांना घड्या घालून ठेवत असते तेव्हा तिला दिसतं की त्याला कुंकू लागलंय. तेव्हा सायली म्हणत असते की आज प्रिया आली होती का ऑफिस मध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय. सायली म्हणते तुमचं जे काही चाललंय ना ते जरा जपून हा, कारण की जगासाठी आपण दोघं नवरा बायको आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. अर्जुन म्हणतो की काय बोलताय तुम्ही, काय टाइमपास चालवलाय तुम्ही, मला अजिबात काही कळू नाही राहिलं. सायली म्हणते अहो तुमच्या शर्टवरील डाग, कुंकुवाचा डाग. प्रियाला तसं जास्त कुंकू वगैरे लावायला आवडत नाही हा, परंतु तुमच्यासाठी तिला साधं शृंगार करण्याचा धक्का येऊ शकतो. आणि मग सायली हसू लागते. अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायली मात्र हसत असते. आता अर्जुन म्हणतो की तुमचं जर बोलून झालं असेल तर मी बोलू आता. हा डाग प्रियामुळे नाही तुमच्यामुळे लागलाय. अर्जुन म्हणतो की प्रिया माझ्या इतक्या जवळ कधी येतच नाही, हा फक्त तुमचा डाग आहे. सायली म्हणते मग काय मी येते, आणि ती बेडकडे बघत म्हणत असते ते काही नाही, परंतु हा डाग काय माझा नाहीये. अर्जुन सांगत असतो की तुम्ही सकाळी ते, परंतु सायली म्हणते की तुमचं काय चाललंय सर हे, आणि काय खानाखुना करून दाखवताय तुम्ही. सायली आता तिथून निघते तर अर्जुन लगेच तिला ओढून घेतो पाठीमागे आणि हक करतो. तो तिला जरा टाईटच हक करतो. सायली म्हणते की काय चाललंय सर हे तुमचं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन म्हणतो की तुम्हाला थेअरी कळत नव्हती ना म्हणून प्रॅक्टिकल करून दाखवलं. सायली म्हणते की पण आता ह्या शर्टाला पण कुंकवाचा डाग लागला ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग त्या शर्टला पण तुमचाच डाग लागलाय. मग आता सायलीला आठवतो तो घडलेला प्रसंग, ती कशा प्रकारे घाबरून अर्जुनला मिठी मारलेली असते हे तिला आता आठवत असते. सायली चिडतच म्हणते म्हणजे तुम्ही पुराव्यासाठी पुन्हा हे मला प्रॅक्टिकल करून दाखवलं. अर्जुन म्हणतो हो, आणि मग सायली म्हणते की काय वाटेल ते करतील, आणि ती रुसून बसते. अर्जुन म्हणतो ओ मॅडम माझ्यावर काय चिडता तुम्ही, सकाळपासून या डागमुळे काय काय फेस करावं लागले ऑफिसमध्ये माहितीये का तुम्हाला. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की हो, सकाळी तिकडे सगळे ऑफिसमध्ये चिडवत होते तुमच्या नावाने, आता तुम्ही चिडवा प्रियाच्या नावाने. पुरे झाल्या तर तुमचे हे. तेव्हा सायली म्हणते की माफ करा ना सर, मी तुमची गंमत करत होते ना, मला वाटलं प्रियाच आली असेल ही भेटवस्तू घेऊन ऑफिसमध्ये. अर्जुन म्हणतो ही भेटवस्तू मी आता अस्मितासाठी आणलीये, उद्या रक्षाबंधन आहे म्हणून. आता सायली कान पकडून माफी मागत असते, माफ करा सर मला ते प्रिया. अर्जुन म्हणतो प्रियाचं नाव घेऊन आता डोकं नका फिरू माझं. आणि आता अर्जुन सायलीकडे चालत जातो आणि तिच्या हातातून तो शर्ट घेत म्हणतो की द्या तो शर्ट इकडं, आधीच त्या शर्टने डोकं फिरवलं माझं. सायली म्हणत असते की नको सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की द्या इकडे तो. सायली म्हणते की गैरसमज होतील सर कोणी बघितलं तर, द्या माझ्याकडे मी धुते. अर्जुन म्हणतो की मी हा शर्ट धुणारच नाही. अर्जुन म्हणतो की हा शर्ट नकोच आहे मला, मी घालणारच नाहीये हा. आणि मग आता दोघांमध्ये खिचाताणी सुरू होते. सायली मात्र अर्जुनच्या हातातून तो शर्ट काढूनच घेते आणि मग अर्जुन म्हणतो तुमच्यात एवढी ताकद आली कुठून. तेव्हा सायली म्हणते की तुमच्याशी भांडायला ना मला ताकद लावावीच लागते आणि देते मी धुवून. असं बोलत जरा ऍटिट्यूड मध्ये सायली तिथून निघून जाते. आता इकडे प्रिया आणि अस्मिता भेटलेल्या असतात. अस्मिता प्रियाला म्हणत असते त्या सायलीने घरामध्ये वादळ आणलं होतं, वादळ एवढंच ते झुरळ, पण तिचा धुमाकूळ मात्र पूर्ण किचन मध्ये होतं, अस्ताव्यस्त करून ठेवलं सारं किचन. प्रिया मात्र मनातच विचार करत असते वादळ तर आता आमच्या घरात येणार आहे, जर किल्लेदार खरंच प्रतिमाला भेटला तर आम्ही सगळे मेलो. अस्मिता प्रियाला सांगत असते ह्या झुरळ प्रकरणामुळे एक गोष्ट मस्त झाली. प्रियाचं लक्ष नसतं ना त्यामुळे ती असं म्हणते. प्रिया म्हणते की कोणती गोष्ट. तेव्हा अस्मिता म्हणते की तू मला जे काही आधी सांगत होती ना त्या गोष्टींचा पुरावा माझ्या डोळ्यांदेखत मला दिसला. प्रिया म्हणते की कसला पुरावा. तेव्हा अस्मिता म्हणते की सायली आणि अर्जुन समहाऊ ते एकमेकांचे खरे नवरा बायको वाटतच नाही, काहीतरी नक्की ऑड आहे त्यांच्यामध्ये. आता अस्मिता प्रियाला सांगू लागते की अगं ते झुरळ प्रकरण झालं ना त्यावेळेस ते दोघं एकमेकांना मिठी मारत होते, म्हणजे पुढं आहे चांगलं, तू काळजी करू नको. अगं म्हणजे तिने अर्जुनला घट्ट मिठी मारली होती. आता ते तिथं ऑकवर्ड झाले कारण की आम्ही सर्व होतो ना समोर, ते साहजिक आहे. पण जेव्हा ती वॉलेट द्यायला बाहेर गेली ना त्यावेळेस जेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हाताला लागला ना तेव्हा देखील ते ऑकवर्ड झाले. आता तू मला सांग खऱ्या नवऱ्या बायकोमध्ये या गोष्टी असतात का. तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे मला जे वाटतंय ते खरं आहे. प्रिया म्हणते की अर्जुनच्या नात्यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे, पण ती शोधून कशी काढायची. आता दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा रूम मध्ये आलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो मिस सायली तुम्ही ठीक तर आहात ना, तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची. तेव्हा सायली शर्ट वाळवत असते आणि मग
ती सांगते की शर्ट वाळवते मी, आणि मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आता सायली अर्जुनला म्हणते की एक विचारू का सर तुम्हाला? अर्जुन म्हणतो की विचारा ना. जर प्रियाने दिलेली साक्ष ही कोर्टामध्ये खोटी झाली तर पुढे काय होऊ शकतं केसमध्ये? म्हणजे मधुभाऊंना जामीन मिळू शकतो, परंतु अजून काय होऊ शकतं? तेव्हा अर्जुन सांगतो जज अजून पुरावे शोधायला लावतील, किंवा मग अजून पुरावे आपल्याला मिळाले तर ही केस कायमची क्लोज होऊ शकते. सायलीला मात्र फार आनंद होतो. सायली म्हणते की खरंच सर, मधुभाऊ जर आत्ता सुटले ना तर आम्ही दिवाळी आत्ताच आश्रमात साजरी करू. सायली अर्जुनला म्हणते सर, केस जर आत्ताच क्लोज झाली तर पुढे कॉन्ट्रॅक्टचं काय करायचं? आणि मग ती त्या फोटो मागील कॅलेंडर घेऊन येते आणि अर्जुनला दाखवत म्हणते की आता हाही महिना संपत आला. अर्जुन मात्र आता अस्वस्थ झालेला असतो. सायली पुन्हा म्हणत असते जरी केस क्लोज झाली तरी कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मला 1 वर्ष तर राहावंच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो की किती दिवस झालेत आपल्या लग्नाला? तेव्हा सायली म्हणते की 6 महिने सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्या घरामध्ये इतका प्रेशर आहे की वेळ कुठे गेला ते कळालंच नाही. तेव्हा सायली म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला 6 महिने झाले. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, आता तुम्ही मला याची आठवण करून द्याल? सायली म्हणते की हो, कारण तुम्ही आज पहिल्यांदा आपलं घर म्हणालात. सायली म्हणत असते की नेहमी तुम्ही मला आठवण करून देतात आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती, आणि आता तुम्हीच विसरलात, त्याच्यामुळे मी तुम्हाला आठवण करून दिली. अर्जुन म्हणतो की तुम्हाला 1 वर्षाने जायचंय हे तर सत्य आहे ना? अर्जुन म्हणतो की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे तर फॅक्ट आहे ना? सायली म्हणते त्यामुळेच तर सर, ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती सह्या केल्या त्याच दिवशी हे सत्य स्वीकारलं, आणि त्यानंतर दोघेही झोपण्यासाठी जातात. आता दुसरीकडे नागराज, राकेश आणि प्रिया तिघेही टेन्शन मध्ये असतात. राकेश म्हणत असतो मला काय वाटतं, काकाला जाऊन बराच वेळ झाला ना, काका दिवसभर प्रतिमा काकूला शोधत बसला असेल का? नाही, मला काय वाटतं काकाला प्रतिमा काकू भेटले असतील, मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले असेल तो. तेव्हा नागराज चिडूनच त्याच्यावरती उशी फेकतो आणि म्हणतो की गप्प बस, गेम खेळ, अजून गेम खेळ. देव अक्कल वाटत होतं तेव्हा गेम खेळत नसताना तर अशी फालतू गडबड केली नसती तू आता. प्रिया म्हणते किल्लेदारला जर प्रतिमा जर सापडली असती तर तो तिला थेट घेऊन आला असता ना इकडे, तो बाहेर कशाला सापडत बसला असता? आधीच मला आता हे रविराज किल्लेदारचं टेन्शन होतं आणि अजून आता दुसरं टेन्शन आलंय. अर्जुन मला काय काय विचारणार आहे तिथं काय माहिती. तेव्हा नागराज म्हणते की मला काय विचारतंय? राकेश आता नागराजला दाखवत असतो मोबाईल मध्ये की त्याने गेम मध्ये एक गिफ्ट जिंकलंय, तेव्हा आणि मी गाडी जिंकलोय आता गेम मध्ये. आता नागराज आणि प्रिया दोघेही धावून जातात त्याच्यावरती. प्रिया म्हणते की आग लाव हा त्या गाडीला आता तू. प्रिया म्हणते मी काय करते ते दिसत नाही का तुला? तेव्हा राकेश म्हणतो की माझ्या गाडीबद्दल काय बोलायचं नाही हा. तेव्हा प्रिया म्हणते गप्प बस रे तू, आणि दोघांच्या बाचाबाची सुरू होतात. नागराज दोघांनाही शांत करत म्हणतो काय चाललंय तुमचं हे? अक्कल मेली असेल तेव्हा तुम्ही जन्माला आले असाल. तेवढ्यात सुमन तिथे येते आणि रविराज किल्लेदार देखील येतो, आणि आल्या आल्या तो सुमनला म्हणतो सुमन, रोज घरामध्ये एक तरी गोड पदार्थ करायचा. रविराज म्हणत असतो की आपण प्रिया उद्या मंदिरात जाऊया, ब्लँकेट्स वगैरे गरिबांना वाटूया. तेव्हा प्रिया पुढे येत म्हणते बाबा आई नाही सापडली. तेव्हा रविराज किल्लेदार म्हणतो की अजून सापडली नाहीये, परंतु शोध सुरू आहे, हाताला यश नाही मिळालंय पण नक्की मिळेल. तेव्हा प्रिया मुद्दामच काळजी असल्यासारखं बोलत असते आणि दाखवत असते की तिला किती काळजी आहे. आणि मग रविराज म्हणतो की बाळा काळजी नको करू, प्रतिमा नक्की सापडेल आपल्याला. खरं तर ते पोलीस किती सहकार्य करताय, मी जवळून बघितलंय, ते किती जास्त प्रयत्न करताय. सुमन देखील म्हणते की आपण सर्वजण प्रार्थना करूया प्रतिमा वहिनी लवकर भेटाव्या म्हणून. आणि मग प्रिया म्हणते की मी ही प्रार्थना कधीपासून करते बाबा. आणि पुन्हा मग देवाला हात जोडत ती म्हणत असते की आई लवकर भेटू दे देवा. आणि मग प्रिया किल्लेदारला मिठी मारतच म्हणत असते बाबा आई परत येणार 100%. आता इकडे नागराज आणि राकेशला देखील घाम फुटलेला असतो. आता इकडे दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुभेदारांच्या घरामध्ये मस्त प्रोग्राम सुरू असतो रक्षाबंधनाचा. अर्जुन पाटावरती बसलेला असतो आणि अस्मिता त्याला ओवाळत असते, आणि अस्मिता आता अर्जुनला राखी देखील बांधते. त्याला साखर भरवत असते, परंतु सायली म्हणते अहो फक्त साखर काय भरवताय, बर्फी आणली बर्फी. अथर्व म्हणत असतो अगर राखी बांधणार तू आणि तयारी सर्व वहिनीने करून ठेवलीये, तसं वहिनीलाच आमचं कौतुक आहे म्हणा. अस्मिता म्हणते की आज रक्षाबंधनाच्या दिवशी तरी माझं कौतुक कराल का रे तुम्ही दोघं? अर्जुन म्हणतो तू काहीतरी कर, तुझं कौतुक करावं असं, म्हणजे आम्ही तुझं कौतुक करू. आणि मग अथर्व देखील मोठमोठ्याने हसत असतो. पूर्णाजी देखील म्हणत असतात काय चाललंय अर्जुन, अरे तुम्ही कधी मोठे होणार आहेत? तेव्हा तिघे म्हणतात की कधीही नाही. आणि मग अस्मिता तोपर्यंत अर्जुनच्या तोंडामध्ये बर्फी कोंबून देते. आता अर्जुन तसाच पाटावर नोटतो गिफ्ट न देता. अस्मिता म्हणत असते काय रे असं का केलंस, माझं गिफ्ट कुठे? आणि मग ती गिफ्ट साठी जरा हट्ट करत असते, परंतु अर्जुन काय गिफ्ट देत नाही तेव्हा. आणि अर्जुन म्हणतो की आता अस्मिताकडे तर सर्व काही आहे, काय घ्यावं मला तेच कळत नव्हतं म्हणून नाही आणलं मी गिफ्ट. तेव्हा
पूर्ण आजी म्हणते की काय अर्जुन अरे. आता अश्विन खाली बसलेला असतो आणि अस्मिता त्याला ओवाळत असते. अस्मिता त्याला ओवाळते, टिळा वगैरे लावते, राखी वगैरे बांधते आणि अश्विन देखील अर्जुन सारखा तसाच उठतो आणि म्हणतो की काय गिफ्ट वगैरे नाहीये बाबा माझ्याकडे. आता विमलला देखील थोडंसं वाईट वाटतं. विमल म्हणते की काहीच नाही आणलं तुम्ही त्यांच्यासाठी. अश्विन म्हणतो अगं अस्मिताला काय द्यावं ते कळतच नाही, सगळं आहे तिच्याकडं. आता अस्मिता लहान मुलांसारखं तोंड बारीक करते आणि म्हणत असते की ह्या घरामध्ये ही आहे माझी खरी किंमत. एक दिवस असतो बहिणीचा, त्या दिवशी सुद्धा मान भेटत नाही मला. आणि मग लहान मुलांसारखं तोंड बारीक करून ती बसलेली असते. माझ्यावरती अजिबात काही माझ्या भावांचं प्रेम नाहीये. तेव्हा अस्मिताला सायली समजावून सांगत असते असं नका म्हणून तुम्ही, तुमच्या भावांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. हो, रक्ताच्या नात्याची किंमत काय असते तुम्ही मला विचारा. अहो आम्ही आश्रमामध्ये रक्षाबंधन साजरा करायचो. जरी पण आम्ही रक्ताचे नसलो तरी देखील जवळचं नातं निर्माण करण्यासाठी हा सण साजराच करायचो. अहो तुम्हाला माहिती का अस्मिता ताई, अहो हा फक्त धागा नाहीये, हे तुमचं असलेलं तुमच्या भावांबद्दलचं प्रेम आहे आणि या बंधनांची किंमत कोणतेही गिफ्ट नाही देऊ शकत. अस्मिता मात्र चिडते. अस्मिता म्हणते झालं तुझं बोलून, झालं लेक्चर घडून तुझं. तू आमच्या भावा बहिणींमध्ये कशाला बोलते आणि आधीच तुला भाऊ नाहीये, असं मध्ये मध्ये नाही बोलायचं. आता प्रताप मात्र म्हणतो आजच्या दिवशी तरी कडवटपणा टाळा राव. अश्विन मात्र लगेचच उठतो आणि म्हणतो कोण म्हणतं वहिनींना भाऊ नाहीये. तेव्हा अश्विन स्वतः उठतो आणि पाटावरती जाऊन बसतो. वहिनी ये मला ओवाळ, मला राखी बांध. आजपासून हा अश्विन तुझा भाऊ आहे अँड आय एम प्रॉमिस, मी तुझं रक्षण करेन नेहमी. हा फक्त गुंडांशी तुझ्यासाठी मारामारी करणं मला झेपेल की नाही माहित नाही. आता घरात सर्वजणांना आनंद होत असतो. कल्पना अर्जुन देखील हसत असतात. आता कल्पना देखील म्हणते खरंच तू माझा अगदी गुणी बाळ आहेस. आणि मग कल्पना सायलीला थाळी देत म्हणते की तू त्याला आता राखी बांध. आणि मग आता सायली ओवाळते आणि राखी देखील बांधते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कल्पना पूर्ण आजीला म्हणत असते आपण सायलीची मंगळागौर करूयात ना. तेव्हा पूर्ण आजी म्हणते ज्या मुलीला मी माझी सूनच मानत नाही त्या मुलीचे लाड कशाला करू मी. कल्पना म्हणते की मला माझ्या सुनेचे लाड करायचेत आणि जर मंगळागौर करणार नसल तर मी आजपासून माझं अन्न पाणी सोडून देईल. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.